आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाची अपडेट येते। अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्स दीपक पाठक हे बदलापूरचे रहिवासी होते। त्यांची आई नेहा पाठक सध्या आपल्यासोबत फोनवर आहेत। नेहाताई, हे संपूर्ण विमान दुर्घटनाग्रस्त घडलेलं आहे। दीपक हे क्रू मेंबर्स असल्याचं आम्हाला समजतंय। आपल्यापर्यंत या सगळ्याबद्दल काय नेमकी माहिती पोहोचलेली आहे? आम्हाला सध्या तर अजून ऑफिशियल माहिती काहीच आलेली नाहीये। दीपक दिसतंय तेवढंच आम्ही हॅलो हां बोला ताई। हां ताई बोला तुमचा आवाज आम्ही येतोय। बघतोय तेवढंच माहिती आहे आम्हाला। ऑफिशियल माहिती जेव्हा येईल आम्हाला तेव्हा आम्ही कन्फर्म समजू की बाबा अशी डेट झाली म्हणून। पण आम्ही आता अजून पण काही एक समजलं नाही की दीपकला काय झाले किंवा काय आजारी आहे किंवा ऍडमिट झालाय किंवा काहीच माहिती नाही आम्हाला अजून। तुमचं आणि दीपकचं शेवटचं बोलणं म्हणजे प्रवासाला निघण्याच्या अगोदर कधी झालेलं होतं? ते किती वाजता निघालेले होते? ते इथून अहमदाबादलाच होता। सकाळी फक्त आईला मेसेज केला की गुड मॉर्निंग म्हणून, बस बाकी काहीच बोलणं आमचं झालेलं नाही। मी बहीण बोलतो त्याची आमच्याशी बोलणं पण झालेलं नाही त्याचं। अच्छा। पण दीपकने या अगोदरचा माझा इथून इथे प्रवास होणार आहे, पुढे काय असेल असा काही प्लॅन सांगितलेला होता? काय बोलताय वापस? दीपकने तुमच्यासोबत जो काही त्याचा पुढचा प्रवासाचा टप्पा असेल त्याबद्दल त्यांचं काही डिस्कशन झालं होतं? नाही, काहीच नाही झालं ते। गुजरात सरकार असेल किंवा एअर इंडियाचं जे संपूर्ण प्रशासन असेल त्यांच्याकडून तुम्हाला काही फोन कॉल किंवा काही अशी माहिती मिळालेली आहे का की ते जखमी झाले, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलंय? नाही। किंवा आपल्या महाराष्ट्र सरकारकडून तरी तुम्हाला काही मदत मिळाली का? तुम्ही काही हेल्पलाईन नंबर जारी केला त्यावर तुम्ही फोन केलेला होता का? नाही, अजून काहीच नाही झालेलं। आम्ही फोन केला होता पण त्याचा फोन लागत नाहीये आणि आम्हाला तिकडून ऑफिशियल फॉर्म काहीच आलेलं नाहीये। बर या पार्श्वभूमीवर तुम्ही आपलं जे राज्य शासन आहे त्यांना काही आवाहन करू इच्छिता का? तर आता तर काही बोलू शकत नाहीये। जेवढं माहिती भेटली तेवढी तुम्हाला मी सांगून दिली। अच्छा ताई, आता या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही आता नेमके कुठे आहात? घरात आहात का की अहमदाबादच्या दिशेने तुम्ही प्रवास करायला सुरुवात केलेली आहे? हॅलो, हां, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? म्हटलं तुम्ही आता नेमके कुठे आहात? तुम्ही सुद्धा आता बदलापूरमध्येच आहात की अहमदाबादला प्रवास करण्यासाठी निघालेला आहात? नाही, बदलापूरमध्येच आहे, घरामध्ये आहे मी। ताई धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। नाही, सध्या काही नाही। आम्ही 5 जण। 5 मधल्या ताईचं लग्न झालंय, माझं लग्न झालंय, भावाचं पण लग्न झालंय। मोबाईल तर चालू असेल ना? मोबाईलचा फक्त रिंग येते, बाकी त्याच्याशी कॉन्टॅक्ट नाही होते का? तो स्वतः बोलत नाही आमच्याशी काय। कधीपासून 11 वर्ष झाले त्याला। ॲज अ कॅबिन क्रू त्याने जॉईन केलाय तिकडे तेव्हापासून। हो, 4 वर्ष झाले लग्न। काही नाही, फक्त मॉर्निंगला गुड मॉर्निंग केलं, बाकी माझ्याशी ताईशी कोणाशी काही बोलणं नव्हतं। शेवटचं बोलणं तुमच्याशी कधी झालं होतं? मी बिझी असते, एवढं नाही बोलत, पण मम्मी थ्रू रोजच बोलणं असतं आमचं। तो कसा आहे, बरा आहे का, आला की नाही, हे रोज आमच्यामध्ये कन्व्हर्सेशन चालू असतं। आज काय दीपकची माहिती कुठे जाणार होता, कुठे फ्लाईट जाणार होता? काय कॉन्टॅक्ट झालाय? अहमदाबादची लंडनची होती त्याची, तेवढंच मला फक्त कळालं। आता काय कॉन्टॅक्ट झालाय का? नाही, सध्या काही नाही। फक्त आम्ही 5 जण। तेव्हा दीपक पाठक जे यातले क्रू मेंबर्स होते त्यांची ही कुटुंबियांची प्रतिक्रिया आपण पाहिलेली होती आणि त्यांच्यापर्यंत काय नेमकी माहिती मिळालेली होती ती आपल्यापर्यंत आता पोहोचली आहे। आणि या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्या